समाचार अब तक, सत्य का साहस। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांच्याद्वारे शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले। शहरी घरकुल योजनेअंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत शासनाने निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार देण्यात येत असून लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। आवश्यक कागदपत्रांसह 30 एप्रिल 2024 पर्यंत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर आदिवासी विकास विभाग अमरावती रोड गिरीपेठ यांच्याकडे सादर करून योजनेचा लाभ घ्यावा असे प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी सांगितले। नागपूर महानगरपालिकेतील सर्व आदिवासी बांधवांना जय सेवा। माझे नाव नितीन वसंतराव इसोकर, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर। आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी सांगत आहे जी शबरी घरकुल योजने संबंधित आहे। सन 2013-14 पासून ते आतापर्यंत शबरी घरकुल योजना ही महानगरपालिका स्तरावर राबवल्या जात नव्हती। ती शासन निर्णय दिनांक 11 जानेवारी आणि 20 फेब्रुवारी 2024 यानुसार शहरी भागाकरता म्हणजे नागपूर महानगरपालिकेकरता 2000 लक्षांक आपल्याला प्राप्त झाले आहे। त्यानुसार महानगरपालिकेतील सर्व आदिवासी बांधवांना विनंती करण्यात येते की आपले ज्या आदिवासी बांधवांकडे घर नसेल किंवा पडके घर असेल आणि त्यांच्याजवळ स्वतःची जमीन असेल, अशा आदिवासी बांधवांना ज्यांचे उत्पन्न 3 लाखाच्या आतमध्ये असेल अशा आदिवासी बांधवांनी प्रकल्प कार्यालय नागपूर म्हणजेच आरटीओ ऑफिस समोर अमरावती रोड येथे आपण अर्ज करावा, ही सर्व आदिवासी बांधवांना विनंती करण्यात येत आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर अंतर्गत येत असलेल्या नागपूर शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडामातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात, अशा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत शासनाने निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार देण्यात येत असून लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। समाचार अब तक साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरेसह दुर्गेश कोर्तीसह रिंकू पांतावणे, नागपूर।